नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी सुषमा पाटील खाद्य भ्रमंतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। तर आज आपण बघणार आहोत खुसखुशीत आणि टम्म फुगलेल्या अशा करंज्या कशा बनवायच्या आहेत। चला तर मग सुरुवात करूया। तर मी पहिला घेतलेला आहे मैदा जास्त घ्यायचा नाही आहे। मी पाव किलो मैदा घेतलेला आहे। चाळून घ्यायचं आहे चांगलं पीठ। कोणतंही पीठ असू दे, आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे। त्या मैद्यामध्ये मी अर्धी वाटी एवढा रवा घातलेला आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन्ही जिन्नस। आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला ॲड करायचं आहे मीठ आणि आपल्याला त्याच्यावर टाकायचं आहे गरम कडकडीत 2 चमचे तुपाचं मोहन अगदी कडकडीत हवं आहे आणि ते कडकडीत असल्यामुळे आधी मी चमच्याने परतवून घेते। चमच्याने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की जर कडकडीत मोहनात तुम्ही हात घातला तर हात भाजण्याची शक्यता असते। तर चमच्याने व्यवस्थित असं परतवून झालेलं आहे आणि आता मी त्याला हाताने चांगलं मळून घेणार आहे। तर तूप जे आहे ते पूर्ण पिठाला लागलं पाहिजे, त्याच्यामुळे अशाच रीतीने आपल्याला पूर्ण ते तूप असं घासायचं आहे। बघा, असा काहीसा गोळा तयार झाला पाहिजे, म्हणजे तूप सगळ्याला लागलेलं आहे। आता आपल्याला हळूहळू पाणी घालून एक गोळा मळून घ्यायचा आहे। आपण जसं चपातीचं करतो तसंच आपल्याला हे मळायचं आहे। ह्याच्यामध्ये काही असं लूज सैल असं नाही आहे, आपल्याला मीडियम आकाराचा, कारण की ऑलरेडी आपण ते 1-2 तास ठेवतो, त्याच्यानंतर ते नरम होऊन जातं। त्याच्यामुळे आपण जसं चपातीप्रमाणे मळतो तसंच आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे। बघू शकता, हळूहळू पाणी टाकून, एकसाथ पाणी नाही टाकलं आहे, हळूहळू पाणी टाकून मी चांगलं असं त्याला मळून घेतलेलं आहे। दिवाळीत ह्या गोष्टी करण्यात खूप मजा येते। बघा, आता हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला, ओला फडका घ्यायचा आहे जेणेकरून पीठ सुकू नये आणि हे झाकून ठेवायचं आहे 1 ते 1.5 तास। आणि 1 ते 1.5 तासानंतर आपण आता ओपन करूया। बघू शकता पीठ किती मऊ झालेलं आहे। पुन्हा एकदा चांगलं असं 2 मिनिटं मळून घ्यायचं आहे आणि आता आपण करंज्यांना सुरुवात करूया। मी सारणाची व्हिडिओ ही माझ्या गेल्या ब्लॉगमध्ये टाकलेली, त्याची मी लिंक तुम्हाला शेअर करेन। अतिशय सुंदर असं सारण, हे सारणही अर्धा किलोचं केलेलं आहे। त्याच्यामध्ये आरामात 60 करंज्या होतात, त्याच्यामुळे मी पीठही कमी घेते। आधी एक गोळा घेतलेला आहे लहान असा आणि अगदी पातळ मळायचा आहे। जेवढं तुम्ही लाटाल तेवढं ते स्ट्रेच होत जाईल। बघा, अगदी पातळ असा, बघा पारी आपली किती पातळ झालेली आहे, दिसत असेल तुम्हाला। बघा, अगदी पातळ आहे, ट्रान्सपरंट आहे, तरी ती फुटणार नाही याची गॅरंटी आहे। त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित असं मोठी पारी बनवायची आहे। त्याच्यामध्ये सारण भरायला ही पद्धत आहे, आपल्याला ॲल पकडायचं आहे आणि त्या कोपऱ्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे, जेणेकरून बाहेर सारण पसरत नाही। बघू शकता, नंतर आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे। अर्ध्या कडेला मी पाणी लावून घेत आहे आणि आता करंजी हळूहळू अशी पॅक केली। आता चिरणीने आपल्याला हे व्यवस्थित घट्ट पॅक करायचं आहे, का कारण की तेलात फुटू शकते, बाहेर येऊ शकतं सारण, त्याच्यामुळे। आणि आता मी चिरणीने चीर दिली आहे। बघू शकता आपली कच्ची करंजी तयार झालेली आहे।
पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते. आपल्याला एक लहान गोळा घ्यायचा आहे. तो व्यवस्थित असा लाटायचा आहे, जशी चपाती लाटतो. पण आपल्याला पारी खूप पातळ करायची आहे. जेवढी पातळ तुम्ही पारी कराल त्याच्यामध्ये आपल्याला एल आकारामध्ये हात धरून सारण भरून पाणी लावून त्याला पॅक करायचं आहे. चांगलं घट्ट आणि चिरणीने काप द्यायचं आहे. बघा, आता आपण पुढची तळायची प्रोसेस चालू करूया. तर तेल मी आधीच तापत ठेवलेलं. आपल्याला बघायचं आहे तेल तापलं आहे की नाही. आणि छोटी करंजी, जसं मी दरवेळेप्रमाणे सांगते की काही तळणीचं काम करताना पहिला मान जो असतो तो शेगडीचा असतो. तर त्याच्यासाठी पहिली करंजी छोटी बनवलेली आणि ही करंजी मी शेगडीला ठेवणार आहे. आता हे तुम्ही बोलाल तेलात हे काय सुटतं आहे. तर आपल्याला असं वाटतं की करंजी फुटली आहे का, तर तसं नसतं. ते जेव्हा करंजी आपण टाकतो तर त्याच्यावर जे एक्स्ट्राचं मैद्याचं पीठ असतं, जसं आपण मैदा घेऊन मळलं होतं सुका मैदा, तर त्याच्यामुळे ते बघा हळूहळू ते जाताना दिसेल तुम्हाला. आपली करंजी फुटलेली नाही आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच करंज्या बनवतात तर ह्या गोष्टीचं लक्ष ठेवा की करंजी ही फुटलेली नसते. घाबरून जाण्याची काही गरज नाही आहे. आणि पहिली करंजी करून तुमचा दिवाळीचा फराळ झाला का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्या दिवाळीत तुम्ही काय काय बनवलं. आणि मी ज्या ह्या गोष्टी व्हिडिओ टाकते तर ते मी अशा पद्धतीने टाकते की बिगिनर लोकांना कसं काय, जर अंदाज माहिती नसेल किंवा कसं बनवायचं माहिती नसेल तर बिगिनर लोकांना कळावं. कारण की जे फर्स्ट टाईम बनवतात ते आधीच खूप घाबरलेले असतात की माझं काही फसेल का, माझा फराळ होईल की नाही. त्याच्यामुळे बिगिनर लोकांसाठी हे जास्त उत्तम आहे बघणं ही व्हिडिओ. कारण की अगदी सोप्या पद्धतीत मी सांगायचा प्रयत्न करते. तर चला, आपल्या शेगडीची करंजी तर तयार झालेली आहे. तेल व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला करंज्या तळायला सुरुवात करायची आहे. तेल आपल्याला फ्लेम जो आहे तो कमीच ठेवायचा आहे. तेल चांगलं तापलेलं आहे तर त्याच्यामुळे बुडबुड येत आहेत. पण माझा फ्लेम जो आहे तो कमीच याच्यावर आहे. आणि करंज्या एकसाथ भरपूर अशा टाकायच्या नाही आहेत. कारण की त्या जेव्हा फुलतात तेव्हा त्यांना तेवढी जागा लागते, तेवढी त्यांना मिळाली पाहिजे. आता बघू शकता, मी जसं पहिलं सांगितलेलं, तुम्हाला ह्या सिच्युएशनला वाटेल अरे की माझी करंजी फुटली आहे की काय, पण तसं नसतं. बघू शकता हळूहळू ते तेल क्लिअर दिसणं चालू होईल. तर घाबरून नाही जायचं या गोष्टीला. मस्त असे टम्म फुगलेत बघा. तुम्ही जेवढी पारी पातळ लाटणार, तुम्ही पीठ जेवढं येऊ देणार त्याच्यावर असतं ते. पूर्वी कसं असायचं, दिवाळीचे फराळ सगळे मिळून करायचे. जेव्हा चाळी होत्या, चाळीत सगळे राहायचे तेव्हा एकमेकांना मदत करायचे. पण आता कसं झालं आहे, हे बिल्डिंग झाल्या, सगळे आपापल्या घरात, प्रत्येकाला ज्याचं त्याचा फराळ स्वतः करायला लागतो. तर सगळेच जण करतात असे नाही. काही जण विकत पण आणायचा प्रयत्न करतात, बोलतात कुठे एकटं करत बसणार. पण मला असं वाटतं ॲटलिस्ट 5 फराळ 4 फराळ तरी घरात बनवावेत, जेणेकरून आपणच आपली परंपरा दिवाळीची जपून ठेवू. आणि हे बघा, आपल्याला गोल्डन कलर आल्यावर त्याला लगेच काढून घ्यायचं आहे. कारण की त्यांची प्रोसिजर
जसं मी शंकरपाळ्यांच्या वेळेला पण बोललेली, त्यांची प्रोसिजर जी आहे ती चालू असते, त्याच्यामुळे ते गोल्डन झाल्यावर आपल्याला काढून घ्यायचे. दोन्ही साईडने परतत राहायचे आहेत अधूनमधून, जेणेकरून नाहीतर एक साईड कच्ची आणि एक साईड अशी राहील. बघा आपल्या मस्त अशा टम्म फुगलेल्या करंजा तयार झालेल्या आहेत. तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा. थँक्यू.